सो आता गुढीपाडवा आलेला आहे, तर दरवेळेस ट्रेडिशनल हेअरस्टाईलमध्ये काय वेगळं करायचं हा प्रश्न आपल्याला पडतोच. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या टॉपिक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की स्किन केअर, DIY, हेअर केअर, हेअरस्टाईल्स, मेकअप असे खूप सारे टॉपिक्स घेऊन येत असते. तर यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन खोपा हेअरस्टाईल जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की एकदम इझिली कशी करायची, म्हणजे हार्डली काही मिनिटातच तुम्ही ती हेअरस्टाईल करू शकता. तर कशी करायची त्या 2 टेक्निक्स मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी या गुढीपाडव्याला ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हालाही आवडणार आहे. खूपच इझी आहे आणि दिसायला तर इतकी सुंदर दिसते ही हेअरस्टाईल की काय विचारूच नका. तर चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटला मी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सो खोपा हेअरस्टाईल करण्यासाठी मी फ्रंट साईडनी आपली नेहमी मी जी हेअरस्टाईल करते ना ती वेणी घालून मागच्या साईडला दोन्ही क्लिप करते. तीच मी हेअरस्टाईल केलेली आहे आता फ्रंट साईडनी. ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलं की हे फ्रंट हेअरस्टाईल कशी करायची ते. सो ती मी आधी करून घेतलेली आहे. तर आता आपण बघूया की खोपा कसा करायचा. तर सगळ्यात आधी काय करायचं, पहिली टेक्निक आपण बघूया. काय करायचंय, ही हेअरस्टाईल झाली ना फ्रंटची, की बॅक साईडने आपल्याला खालच्या बाजूने रबर लावून घ्यायचं. आता सिम्पली आपण खाली कोणी कशी घालतो तशी अशी मागच्या साईडने आपण कोणी घालून घेतलेली आहे. आता ह्या कोणीची आपल्याला नॉर्मल वेणी घालायची आहे, आपण जशी नॉर्मल वेणी घालतो तशी. हे बांधून झालं की काय करायचं, आपल्याला हे असं आतल्या बाजूने फोल्ड करत जायची ही वेणी, अशी फोल्ड करत जायची. आणि इथे आलं ही इथे अशी फिक्स करून टाकायची. तुमचे हेअर लॉंग असतील, शॉर्ट असतील, मीडियम असतील, बरोबर तुम्हाला जमणार आहे करायला. कुठल्याही लेंथच्या हेअर्सला व्यवस्थित येते करायला. काय करायचं, या खोप्याला आपल्याला डेकोरेट करायचं. तर मी हा गजरा घेतलेला आहे. आता हा खालच्या साईडने लावून इथे युपिनने फिक्स करायचं. ह्या ज्या ट्रेडिशनल आता हल्ली मिळतात ना हेअर पिन्स, जे डेकोरेट करायला तुम्ही यूज करू शकता, हे मी स्वतः बनवलेले आहेत. तर ही होती फर्स्ट टेक्निक खोपा हेअरस्टाईल करायची. तर आता आपल्याला सेकंड टेक्निक बघायची, ती पण खूप जास्त सोपी आहे. तर बघूयात आपण कशी करायची. याच्यासाठी काय करायचं, आपल्याला वरती टॉप कोणी घालायची आहे. त्याची आपल्याला वेणी घालायची. आता इथे टॉप कोणी घातली की काय करायचं, वेणी थोडीशी उचलून घ्यायची आहे आणि मग त्याची वेणी युपिनने वेणी फिक्स करायचा. हे तुमचा जो खोपा आहे तो तुम्ही असा इथं फिक्स करायचा.
की नाही झटपट आपली खोपा हेअरस्टाईल. सो या होत्या 2 इझी खोपा हेअरस्टाईल. तर तुम्हाला ह्यापैकी कोणती टेक्निक जास्त सोपी वाटली आणि आवडली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच ही हेअरस्टाईल ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार होते तर ती अशी आहे की हे जे मी गळ्यातलं मंगळसूत्र घातलेलं आहे तर हे मी स्वतः बनवलेलं आहे. आणि शिवाय ही नथ एकदम नाजूकशी आहे तर ही सुद्धा मी स्वतः बनवलेली आहे. आणि आपण एक छोटासा बिझनेस चालू केलेला आहे ज्वेलरीचा. जर तुम्हाला अशा नाजूक मिनिमल गोष्टी आवडत असतील तर माझं इंस्टाग्राम पेजला मला फॉलो करा. आणि जर तुम्हाला असे ऑर्डर करायचे असतील तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. मी तुम्हाला तिथे डिटेल्स देईल, प्राईस देईल. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. सो इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि स्क्रीनवर पण देते. तर मला नक्कीच तिथे सुद्धा फॉलो करा आणि असंच छान छान सपोर्ट करत राहा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.